नमस्कार मित्रांनो, मी महेश फोपाळ आय-साहेब सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, खरीपचा जो 25% अग्रिमचा पीक विमा आहे, हा 13 तारखेपासून सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा झालाय. यामध्ये बरेच सारे शेतकरी बांधव असे आहेत, की त्यांच्या अकाउंटवरती अजूनही पीक विमा हा जमा झालेला नाही. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कशामुळे जमा झाला नाही, नेमकं काय कारण आहेत, याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, पहिलं काय व्हायचं, की आपण जो पीक विमा भरायचो, पीक विमा भरताना जो आपण बँक पासबुक द्यायचो, त्याच बँकेच्या खात्यावरती आपला पीक विमा हा जमा व्हायचा. परंतु मित्रांनो, आता डीबीटीद्वारे पेमेंट होत आहे. यामुळे जो आपल्या बँकेशी आधार कार्ड लिंक आहे, त्याच खात्यावरती आपलं पीक विम्याचं पेमेंट हे केलं जाते. तर जर आपल्याला माहीत नसेल आपल्या आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे, तर आपण आपल्या चॅनलवरती याच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि आपल्या आधार कार्डशी कोणती बँक लिंक आहे, ते तुम्ही पाहू शकता. यामध्ये दुसरं कारण आहे मित्रांनो, आपलं पॉलिसी रिजेक्ट तर झाली नाही ना. तर हे आपण आपल्या पीक विम्याच्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. या संदर्भात बी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे जाऊन तुम्ही आपली पॉलिसी अप्रूव्हल आहे किंवा रिजेक्ट आहे, याची संपूर्ण माहिती घेऊ शकता. आणि तिसरा पर्याय म्हणजे मित्रांनो, जर तुमच्या बँकेशी आधार लिंक असेल, तुमचं पीक विम्याची पॉलिसी अप्रूव्हल दाखवत असेल, तरीसुद्धा आपल्याला पीक विमा आला नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आपल्याला काय करायचंय, पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडायचंय. जेणेकरून तो ऑटोमॅटिक आधार कार्ड आणि एन-सी-पी-आय हे दोन्ही लिंक होऊन येतं मित्रांनो. तर पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट उघडल्याच्या नंतर लगेच तुम्हाला एक 15-20 दिवसामध्ये पीक विमा जमा होईल. जर पीक विम्या संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मित्रांनो, ज्यांना कुणाला पीक विमा मिळाला नाही, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्यांची मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक जर आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.